असं आहे की पसायदान परिसर हा 2004 साली उभारण्यात आला आणि 2004 साली सुरुवातीला जे लोकार्पण झालं ते तेव्हाचे सरसंघचालक कैलासवासी माननीय सुदर्शनजी यांच्या हस्ते झालं. नितीनजी गडकरी तेव्हा विरोधी पक्षनेता होते आणि दीनदयाल शोध संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांच्या उपस्थितीत तेव्हा याचं लोकार्पण झालं. आणि ह्या प्रकल्पाची संकल्पना जी आहे ती श्रीमती अनुराधाताई मुंडले यांची आहे आणि भैयासाहेब मुंडले यांची आहे, कैलासवासी भैयासाहेब मुंडले यांची. आणि मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट हे शैक्षणिक क्षेत्रात एक मोठं नाव आहे. त्याच्यामुळे त्यांना सुरुवातीपासून ह्या प्रकल्पाचा उद्देशच हा होता की बुवा इथे येणारा विद्यार्थी या प्रकल्पाला व्हिजिट दिल्यानंतर काहीतरी त्याला आपल्या संस्कृतीचा वारसा मिळावा, आपल्या इतिहासाचा वारसा मिळावा. आपला खरा इतिहास काय आहे हा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, आपल्या इतिहासाचा वारसा, हा उद्देश त्यांचा होता. आणि म्हणून मग इथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची 40 फूट उंचीची मूर्ती साकारायचं ठरवलं आणि त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेले किल्ले हे आपण इथे बनवलेले आहेत. आणि महाराजांच्या आयुष्यात ज्या पद्धतीने ते किल्ले येत गेले, म्हणजे जसं शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला, मग नंतर महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणगड, तोरणगडावरून सापडलेल्या धनामधून साकारलेला राजगड, मग त्याच्यानंतर सिंहगड आणि महाराजांची राजगड ही पहिली राजधानी आणि मग राजगड ही महाराजांची नंतरची राजधानी, त्या राजगड किल्ल्याची प्रतिकृती आणि महाराजांनी पहिल्या दगडापासून साकारलेला सिंधुदुर्ग जो समुद्रामधला किल्ला आपण म्हणतो त्याच्या प्रतिकृती आपण इथे बनवलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पसायदान परिसराला आज जे आपण रूप बघतो आहे हे एकदम नाही आलेलं. 2004 सालापासून हळूहळू दरवर्षी काहीतरी त्यात ॲडिशन्स होत गेले. सुरुवातीला कॉन्क्रीट रोड्स बनवले, मग त्याच्यानंतर ही वनराई अशी सुंदर फुलली. त्याच्यानंतर मग आपण इथे FRPचा वापर करून किल्ल्यांवरचे प्रसंग आपण मूर्ती स्वरूपात दाखवले. मग त्याच्यानंतर 2020 साली श्रद्धेय बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा याचा लोकार्पणाचा सोहळा घेतला. तेव्हा आपण इथे संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी, झाशीची राणी, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी यांचे म्युरल्स आपण इथे साकारलेले आहेत. आणि यावर्षी 22 जानेवारीला जे आपल्या अयोध्येत रामललांचं स्थापना झाली त्याच्यानंतर आपण इथे राम मंदिराची प्रतिकृती, भव्य प्रतिकृती इथे साकारली आणि त्या बाहेरून त्याला रामायण वगैरे असं भेट केलं. थोडक्यात मुंडले एज्युकेशनल ट्रस्टचा उद्देश हाच होता की मग विद्यार्थ्यांना इथे आल्यानंतर काही ना काहीतरी चांगलं मिळावं, आपल्या संस्कृतीशी ते जोडले जावे. बरं, इथे सुरुवातीपासून विद्यार्थ्यांकरता कुठलंही शुल्क आकारण्यात आलेलं नाही. म्हणजे पसायदान परिसर बघायला आजही कोणीही येऊ शकतं आणि त्याच्याकरता पैसे घेतले जात नाही. मात्र जेव्हा इथे आपल्याला सिनियर सिटीजन्स किंवा शाळांच्या ट्रिप्सकरता जर का जेवणा खावण्याची सोय करायची असेल तर मुंडले साहेबांचाच इथे साहस कॅम्प जो प्रकल्प आहे त्याचा आधार घेऊन व्यवस्था करतो. पण त्याचं शुल्क घेतलं जातं. पण बाकी पसायदान परिसराला व्हिजिट करायला काहीही शुल्क नाही. आणि मूळ उद्देश मुंडले साहेबांचा सुरुवातीपासून हाच राहिलेला आहे की विद्यार्थ्यांना काहीतरी आगळं वेगळं मिळावं. पर्यटकांना जसं यायचं आहे आणि त्यांना थांबायचं आहे किंवा त्यांना या परिसरात म्हणजे 1-2 दिवस काढायचं आहे, त्याच्यासाठी काय सुविधा आहे? कसं आहे की 1-2 दिवसात राहण्याची सोय तशी नाही आहे, कारण मग ते पुन्हा साहसशी कोऑर्डिनेट करावं लागतं. पण इथे आल्यानंतर म्हणजे नागपूरपासून म्हणजे 0 माईलपासून 45 किलोमीटरच्या अंतरावरती हे प्रोजेक्ट आहे. म्हणजे हा प्रसिद्ध रामा डॅम हा देखील मुंडले साहेबांनी त्यांचा 50वा डॅम कंप्लीट केलेला हा डॅम आहे. त्यामुळे तेव्हापासून मुंडले साहेबांनी इथे दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती, म्हणून इथे त्यांनी जमिनी घेऊन हा पसायदान परिसर आणि साहसचा जो ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे ते त्यांनी केलं. इथे राहण्याची सोय तशी नाही होऊ शकत, पण करायची म्हटलं तर अर्थात ती पुन्हा साहसचा आधार घेऊन आपण करू शकतो. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी अतिशय इंडिपेंडंटली अशी चालते, ती वेगळी आयडेंटिटी आहे आणि ही वेगळी आयडेंटिटी आहे. पण हे पसायदान परिसर हे 11 एकरामध्ये आहे. त्याच्यामध्ये नॅचरल डेव्हलपमेंट असं हे केलेलं आहे आणि नागपूर 0 माईलपासून हे 45 किलोमीटरवरती आहे. जवळच अगदी रामा डॅम या नावाने ओळखलेला नागपूर जिल्ह्यातला सर्वात मोठा डॅम आहे. त्याला 21 गेट्स आहे
श्रीराम कन्स्ट्रक्शन कंपनी मुंडले साहेबांनी हा 50वा डॅम कंप्लीट केल्यानंतर ही संकल्पना जेव्हा अनुराधाताई मुंडले यांच्या मनामध्ये आली, त्याच्यानंतर हे सर्व हे करून याला पूर्ण दिशा देण्यात आली. आणि या ठिकाणी सर्वस्व म्हणजे फॅमिलीपासून तर सर्व लोक येतात आणि याचा जो वेगळा अनुभव जो आहे किल्ल्यांचा म्हणा किंवा अजून काय म्हणा, इथे टोटल 6 किल्ले बनवलेले आहे. श्री प्रफुल्लजी माटेगावकर यांनी याच्यामध्ये खूप म्हणजे मानाची मेहनत घेऊन हा सर्व प्रकल्प उभा केलेला आहे. आणि याच्यानंतर पण असं आहे की प्रत्येकच आईवडील असे किल्ल्यांवरती आईवडिला पोरांना किंवा अजून कोण्या म्हाताऱ्या लोकांना नेऊ शकत नाही. तर हा प्रकल्प असा आहे की आध्यात्मिक आणि भावनिक आणि बाकी किल्ल्यांची माहिती जी आहे जनरली पुस्तकामध्ये फक्त इतिहासामध्ये हे मुलं बघतात, पण प्रत्येक आईवडील किल्ल्यांवरती नेऊन असं पुराणं दाखवत नाही की इथे हा राजगड आहे, इथे हे वस्तू हे आहे, तिथे समाधी आहे, तिथे समाधी आहे, असं दाखवू शकत नाही. आमच्या शाळा असल्यामुळे आम्ही याच्यावरती खूप मोठा भर देऊन आमचे जे प्रभाकररावजी मुंडले, स्वर्गीय प्रभाकररावजी मुंडले यांनी खूप चांगली कल्पना मनाशी घेऊन, हा निर्धार मनाशी घेऊन हा मोठा प्रकल्प जनकल्याणासाठी सादर केलेला आहे. तर ह्या सर्व अशी सर्व याची पूर्णपणे माहिती आहे. इथे शाळांची सहली येत असतील? भरपूर येतात. जनरली महाराष्ट्रभरातून आतापर्यंत कमीत कमी 2.5 लाख पोरं आतापर्यंत आपल्या या प्रसाधनाला भेट देऊन गेलेले आहेत. याच्या म्हणजे मेन उद्देश काय आहे जो मुंडे साहेबांनी इथे केलेला आहे? मेन उद्देश म्हणजे की असं आहे की जसं आपण मी आधी सांगितलं की जसं प्रत्येक आईवडील कुठल्याही प्रकारे कोण्या मंदिरात नेत नाही किंवा कुठल्या याच्यामध्ये नेत नाही किंवा कुठले किल्ले दाखवायला नेत नाही. तर तेच आहे की एका ठिकाणी येऊन 6 किल्ल्यांचं दर्शन जेव्हा मुलांना होतं तर त्याचा तो वेगळा अनुभव, कारण की पुस्तकामध्ये फक्त चित्र पाहून असं कुठलं काम होत नाही किंवा चित्र जर बघितले तर त्याच्या लक्षात येत नाही तेवढ्या गोष्टी, पण इथे आल्यानंतर ती जी त्याच्या मनातली जी क्रिएटिव्हिटी आहे ते शिवाजी महाराजांबद्दल म्हणा किंवा किल्ल्यांविषयी म्हणा किंवा अजून काही म्हणा, ती त्याला चांगलं म्हणजे एक शिवाजी महाराजांची लोकशाही, हां शिवाजी महाराजांची लोकशाही जे दाखवण्याची जी पद्धत आहे तर ते आपण इथे सर्व हे करून